श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातही अशा काही गोष्टी घडत आहेत का, ज्या योगायोग वाटतात पण त्या स्वामी समर्थांवरील कृपेची लक्षणे असू शकतात? अनेक भक्तांना स्वामींची कृपा आहे पण ती ओळखता येत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची कृपा मिळण्याची 7 लक्षणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वं लक्षण जे आहे ते प्रत्येक भक्ताने जाणून घ्यायलाच हवे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताला वाटतं की स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा आहे का. स्वामी समर्थ प्रत्येक भक्तावर प्रेम करतात, मात्र त्यांच्या कृपेची अनुभूती प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येते. काहींना संकटातून मार्ग मिळतो, तर काहींना मनाला शांती मिळते, तर काहींना आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसं भेटतात. तर आज आपण अशीच 7 लक्षणे जाणून घेणार आहोत. पहिले लक्षण आहे, मनात अचानक शांतता निर्माण होते. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा, चिडचिड व्हायची, कितीही अडचणी आल्या तरीही मन शांत राहू लागते. ही शांतता बाहेरून मिळत नाही, तर ती शांतता श्रद्धा, नामस्मरण आणि अंतर्मनातील विश्वासातून येते. स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त संकटांकडे हळूहळू न घाबरता धैर्याने पाहायला शिकतो. दुसरं लक्षण आहे, संकटातही योग्य मार्ग मिळणे. अनेक वेळा जीवनात असे प्रसंग येतात की काय करावे हे समजत नाही. पण अचानक एखादी व्यक्ती भेटते, अचानक एखादा विचार सुचतो किंवा एखादा निर्णय योग्य ठरतो. अशा वेळी आपण म्हणतो, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच झाले आहे. कृपा म्हणजे प्रत्येक वेळेस चमत्कारच असतो असे नाही. योग्य वेळी योग्य दिशा मिळणे हेही कृपेचेच लक्षण असू शकते. तिसरं लक्षण आहे की आपले मन स्वामींच्या नामस्मरणामध्ये रमू लागते. स्वामी भक्तांनो, एक काळ असा असतो की आपल्याला देवाचे नाव घ्यायलाही वेळ मिळत नाही. पण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा मन आपोआप नामस्मरणाकडे वळू लागते. काम करत असताना, प्रवासात, कधी शांत बसलेला असाल तर आपोआप ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव येऊ लागते. स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी कोणतीही अट नाही. स्वामींचे नामस्मरण आपण कधीही, कुठेही, कोणत्याही ठिकाणी करू शकतो. नामस्मरण करण्याची ही फक्त आपली सवय नाही, तर अंतःकरणातून जागृत झालेली भक्ती असते. स्वामींची कृपा असण्याचे 4थं लक्षण आहे, चुकीच्या मार्गांपासून दूर राहण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. स्वामी समर्थ नेहमी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत असतात. जे काम चुकीचं आहे, जे काम केल्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होईल, ते काम करण्यापूर्वी नेहमी मनातून एक आवाज येतो, हे करू नकोस. ही सद्बुद्धी येणे हेही स्वामी कृपेचेच लक्षण आहे. स्वामी कृपेचे 5वं लक्षण आहे, संकटे कमी न होता ते सहन करण्याची शक्ती मिळते. अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा असेल तर संकटे येतात का? संकटे सर्वांच्याच आयुष्यात असतात, पण फक्त फरक एवढाच असतो, स्वामींचा भक्त त्या संकटातही खंबीरपणे उभा राहतो. स्वामी संकट नाहीसे करण्यापेक्षा त्या संकटाला खंबीरपणे तोंड कसं द्यायचं, त्याला सामोरे कसं जायचं हे शिकवत असतात. 5वं लक्षण हेच होतं की कितीही संकटे आली तरी आपण खंबीरपणे उभं राहायचं, त्या संकटाला तोंड द्यायचं. स्वामींची कृपा असण्याचे 6वं लक्षण आहे, योग्य माणसं आयुष्यात येऊ लागतात. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा आयुष्यात अशी माणसं भेटतात, योग्य सल्ला देतात, योग्य मार्ग दाखवतात आणि कठीण काळात आपली साथ देतात. कधी आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून असे शब्द मिळतात की आपल्या मनाला नवीन आशा मिळते. आपण असं म्हणतो की स्वामी समर्थ महाराज आपल्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येतात. 6वं लक्षण हेच होतं की आपण जर एखाद्या संकटात असेल तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला त्या संकटातून मार्ग काढतातच. 7वं लक्षण आहे, प्रत्येक परिस्थितीमध्येही स्वामींवर आपला विश्वास कायम असला पाहिजे. हे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे स्वामींची कृपा असण्याचे लक्षण आहे.
सुखात स्वामींचे आभार मानणे सोपे असते, पण दुःखातही आपण त्यांना, स्वामी तुम्ही जे माझ्यासाठी कराल ते माझ्यासाठी योग्य असेल, तुम्ही माझ्यासाठी जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच असेल, असा विश्वास स्वामींवर ठेवणारा भक्त स्वामींच्या कृपेसाठी पात्र ठरत असतो. यालाच आपण अढळ श्रद्धा म्हणतो, स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणतो. स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामींची कृपा असलेली 7 लक्षणे जाणून घेतली. ही लक्षणे दिसली तर अहंकार करू नका. उलट अधिक नम्र व्हा, अधिक सेवा करा, अधिक नामस्मरण करा. दररोज स्वामींसाठी थोडा वेळ काढा. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ किंवा 11 माळ किंवा 7 माळ किंवा 3 माळ, जसा तुम्हाला टाईम असेल तसे दिवसभरातून एकदा तरी नक्की करा. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे स्वामींचे नामस्मरण. स्वामींचे नामस्मरण, स्वामींवर ठेवलेला विश्वास आणि त्यांच्याविषयीची असलेली श्रद्धा हेच स्वामी कृपेची सर्वात महत्त्वाची लक्षणे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेवटी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका.